खासदार काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावं यावर चर्चा केली आणि त्यांनी दोन महिलांची नावं सुचवली। ते काँग्रेस पक्षाचे नाहीत, इतर सहकारी पक्षाचे आहेत। त्यांचा म्हणणं ऐकून आम्हाला काँग्रेस पक्षाचा एक जुना कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला वाईट वाटलं, कारण काँग्रेस पक्ष ही कार्यकर्त्याची खाण आहे। या ठिकाणी सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात अनेक महिला काँग्रेस पक्षासाठी जीवाचं रान करून लढत आहेत आणि त्यात सोलापूरच्या खासदार मध्यचे माजी आमदार यांनी महाराष्ट्रात नव्हे तर लोकसभेमध्ये देखील आपल्या कार्याची चुणूक त्यांनी दाखवली आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले लोकसभेमध्ये त्याबद्दल राहुल गांधी यांनी देखील त्यांचं अभिनंदन केले। ते आमच्या प्रणिती शिंदे ते महाराष्ट्राचे पहिला मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत, कारण या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत। अशा विचारांना जर पाहिजे असेल तर प्रणिती शिंदे हेच योग्य आहेत। असे असताना देखील वर्षा गायकवाडांनी काही नावं सुचवली, ते ऐकून जरा मनाला खटकलं आणि वाटलं की वर्षा गायकवाडांना ज्यावेळेस तिकीट नाकारलं पक्षानं त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये किती आकडतांडव केला आणि काय नाही बोलले। हे असं म्हणजे तुम्हाला जर मिळालं तर ठीक आणि बाकीच्याला मिळायचं नाही अशी जी वृत्ती आहे ही चुकीची आहे। आणि काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून माझं मत एवढं आहे की प्रणिती शिंदे जर महाराष्ट्राचं महिला मुख्यमंत्री करायचं असेल तर प्रणिती शिंदेशिवाय पर्यायाने आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही म्हणणं आहे आमचं, जर काँग्रेस कमिटीला आणि राहुल गांधीला दिला या बाबतीत आम्ही पत्रव्यवहार करणार आहे आणि शहर काँग्रेस कमिटीचं म्हणणं मांडणार आहे की जर महाराष्ट्राचे पहिला मुख्यमंत्री जर करायचा असेल तर आणि या महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आता विसंगती करतायत जे शासन हे सगळे एक करायचे विचार हे करून जर शासन चालवायचं असेल तर प्रणिती शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणं योग्य ठरेल।